रोटरी क्लब ऑफ चांदिवली मुंबई या ट्रस्टच्या मीना बसियन यांनी मनोरजवळील टाकवहाड जिल्हा परिषद शाळा व पालघर जिल्ह्यातील शेलवाली पुनर्वसन, आबाचा पाडा, नवा पाडा, नंडोरे, बसवत पाडा या 5 मराठी शाळेत मीनाजी यांनी 1 ते 2 महिने विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्पीकिंगचे ऑनलाईन क्लास घेतले। या सर्व शाळेत त्यांनी इंग्लिश स्पीकिंगचे सुंदर असे ऑनलाईन उपक्रम राबविले आणि या दरम्यानच 15 एप्रिल रोजी त्यांनी या सर्व शाळांना भेट दिली। मुलांप्रती त्यांचे प्रेम व ज्याप्रमाणे त्यांची इच्छाशक्ती आहे ते पाहून टाकवहाड शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख, टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा रेहाना पटेल आणि नंडोरे शाळेचे शिक्षक राजेंद्र वळगणे यांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत भरभरून कौतुक केलं आहे। पाहूयात। माझं नाव सुवर्णा बाळासाहेब देशमुख आणि मी टाकवहाड शाळेमध्ये 4 वर्षापासून आहे आणि मी जशी लागले तसं मला या मुलांसाठी काहीतरी करावं असं नेहमीच वाटत आलेलं आहे। त्याच्यामुळे मी प्रयत्नात असतेच सारखं। आणि हा प्रोग्राम म्हणजे काय झाले, माझे पती श्री राजेंद्र वडगणे हे नंडोरे शाळेत आहेत, त्यांचा मीना मॅडमशी कनेक्ट होते ते। मग ते एके दिवशी बोलले का मग तुमची शाळा घ्यायची का इंग्लिश बोलण्यामध्ये। आता मला एक प्रश्न पडला, ऑलरेडी माझे मुलं बहुभाषिक आहेत, एकतर मराठीचं बोलायचं त्यांचा आम्हाला जास्त ओढ आहे की यांना मराठीत कसं आणावं बोलावं, पण आता डायरेक्ट इंग्लिश म्हटल्यानंतर थोडं पहिल्यांदा वाटलं का काय करावं। पण आता जसे क्लास सुरू झालेत 15 दिवसामध्ये माझे मुलं एवढे सुंदर, जे वाटत नव्हते ते मुलं पण इंग्रजीत बोलायला लागले। आणि आता तर मीना मॅडम आल्या त्या खुशीमध्ये त्यांनी मुलांनी चित्र काढलेले आहेत आणि त्याच्यावर मीना मॅडमचा फोटो चिटकवला आहे आणि ते त्यांना गिफ्ट करण्यासाठी। आणि विशेष जे फळाचं चित्र काढले त्यांनी त्या फळावर त्यांनी 5-5 वाक्य इंग्रजीत बोललेले आहेत, इंग्लिश टू इंग्लिश। आणि मॅडम बोलतायत ते त्यांना समजतंय का यस नो हे तरी बोलायचं समजते, म्हणजे त्यांना ते समजले त्यामुळेच ते यस किंवा नो बोलू शकतात। आणि मीना मॅडम आल्या का त्यांचं असं म्हणणं होतं की मी जूनमध्ये येणार आहे, पण त्यांचं नाही, मी मेमध्ये एकदा मुलांशी भेटणार आहे। आणि माझी मुलं जे 4थीचे मुलं जाणार होते ते जास्त यांच्याशी कनेक्ट होते आणि यांचं विशेष असं ऑनलाईन क्लास चालू असेल त्यावेळी त्या मॅडमचा उत्साह बघा का एखादा मुलगा प्रत्येक मुला वा एक्सलंट, व्हेरी गुड, गुड असं प्रत्येकाला प्रोत्साहन देत होत्या। त्या प्रोत्साहनामुळे मुलांना काय वाटायचं, आज मला व्हेरी गुड म्हणल्या, आज मला एक्सलंट बोलल्या। त्यामुळे मुलांमध्ये असं त्यांच्या पिरियडची एवढं त्यांना वाटायचं का आज तास किती वाजता सुरू होते, जेवण पण एवढे पटपट करायचे, मॅडम 10 वाजले का, मॅडम 10 वाजले का। या आनंदामध्ये त्यांचे जे 1 महिना त्यांनी क्लास घेतला त्याच्यामध्ये माझ्या टाकवहाडच्या मुलांचा खूपच प्रोग्रेस वाटला मला। आणि आता जूनपासून त्या कंटिन्यू करणार आहेत, तर आम्हाला खूप आनंद होईल की जे आमचे 1ली, 2री, 3रीचे मुलं आहेत ते जर तयार झाले तर 4थीपर्यंत ते एकदम मराठी जसं अस्खलित वाचतात तशाच पद्धतीने इंग्रजीत वाचतील हे नक्कीच आहे। हे सगळं घडतं हे मीना मॅडममुळं, कारण त्या स्वतःचा एवढी निस्वार्थी भावनेने सेवा करतात, त्यांचा याच्यामध्ये काहीही स्वार्थ नाही आहे। स्वार्थ नसताना एवढी निस्वार्थी सेवा या 24व्या 21व्या शतकामध्ये करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि याचा नक्कीच फायदा टाकवहाडच्या मुलांना झालेला आहे आणि होईल, आणखीन होईल की जूनपासून कंटिन्यू तर आम्ही करणारच आहेत। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। मीनाजी मॅम, हे जे कधीपासून ऑनलाईन क्लास घेतात मुलांचं? यांनी 1 मार्चपासून सुरुवात केली होती। मागच्या वर्षीच माझे मुलं म्हणजे पोळ्याला आधीच जात होते ते, पण मी काय करायचे, टाकवहाडला माझे मुलं थोडेसे आहेत का तुम्ही थोडंसं इकडं पण मॅडमला सांगा, म्हणून मी मागच्या वर्षी त्यांनी 8 मार्चला महिला दिनानिमित्त मुलींना, सर्व मुलींना शाळेतल्या रिबीन, बेल्ट, टिकलीचं पॉकेट, पिन अशा सगळ्या ज्या वस्तू आहेत मुलींसाठी त्या सगळ्या वस्तू त्यांनी माझ्यापर्यंत पोच केलेल्या होत्या। तेव्हापासून थोडी ओळख झाली, मोबाईलवर बोलणं चालू असायचं, पण आज त्या प्रत्यक्ष भेटायला आलेल्या आहेत। त्याचा आनंद खूप आहे का मोबाईलवर बघणं आणि प्रत्यक्ष भेटणं, आणि त्यांच्यात एवढा उत्साह आहे का असं वाटते का एवढं किती कमी वयाचे आहेत पण त्यांचं वय बघता भरपूर आहे वय, पण त्या बोलताना असं वाटतात का नाही एनर्जी भरपूर आहे यांच्यात। आणि हा असं वाटतं का त्यांना बघून आपण कुठे आहेत आणि हा कुठे। कधी कधी आम्ही कंटाळा आल्यामुळे बस रे खाली, त्या नाही एवढ्या 5-7 शाळा ऑनलाईन नाही गुगल मीटवर होत्या, पण कधी सगळ्या मुलांना अरे छान, व्हेरी गुड, आणि सगळं विशेष त्यांचं काय इंग्लिशमध्ये बोला, इंग्लिश टॉकिंग करा। मराठी बरोबर इंग्लिश पण गरजेचंच आहे। आता पुढे गेल्यानंतर मुलं आता 5वी नंतर इंग्रजी विषय कंपल्सरी आहे, त्यांना वाचन आलंच पाहिजे। पण आतापर्यंत आपलं मराठी चालू आहे 4थीपर्यंत, पण 5वी नंतर त्यांना इंग्रजी आलंच पाहिजे या हेतूने आम्ही ते प्रोग्राम त्यांनी राबवत आहेत। एकंदरीत म्हणजे मीनाजी मॅमचं जे इंग्लिश टॉकिंग आहे, इंग्लिश स्पीकिंग जे मुलांना शिकवत ते तुम्हाला त्याचा खूप फायदा झाला आहे?
खूपच फायदा झाला आहे. आणि एक फायदा महत्त्वाचा म्हणजे आता जी माझी पायाभूत चाचणी होती त्याच्यामध्ये इंग्रजीचा पेपर असतो. दरवेळी काय करायचे मी धड वाचून दाखवायचं, त्याच्यामध्ये मुलांना सांगायचं आणि पटकन उत्तरं सांगायचे त्यांना, काय रे उत्तर काय त्यांना विचारायचे, मग ते सांगायचे. पण यावेळी ना मी असा प्रयत्न केला, चला मीनाजींच्या प्रोग्रामचा आपल्याला काही उपयोग झाला का बघू थोडंसं मुलांना. चल रे वाच रहीम, वाच रे सुफियान, वाच जिशान, असं मी मुलांना सांगितलं. तर इतकं म्हणजे तोडकं मोडकं का होईना पण एवढं छान वाचायला. मग परत काय केलं, एकेकाला एक ओळ अशा पद्धतीने मी पूर्ण पेपरचं त्यांच्याकडून वाचन करून त्यांच्याकडूनच समजून घेतला पेपर. दरवेळी जी पद्धत मी राबवत होते माझ्याकडून त्यांना सांगायचे, पण यावेळेस मी त्यांच्याकडूनच इकडं घेतलेला आहे. हा प्रोग्रेस मीनाजीमुळंच झालेला आहे. ह्याचा मला खूप आनंद झाला आहे का माझे मुलं जे जाणार आहेत 5वीमध्ये दुसऱ्या शाळांमध्ये, का तिथे गेल्यानंतर असं नको व्हायला का टाकवाळच्या मुलांना मराठी तर येतेच पण त्याचबरोबर इंग्रजी पण छान वाचायला लागले. ते प्रयत्न करतात, आत्ता प्रयत्न करतात, म्हणजे नक्कीच ते 5वी संपेपर्यंत धाड इंग्लिश वाचू शकतील. याचं सगळं श्रेय मी मीनाजींना देते. खूप खूप थँक्यू मॅडम. आणि अशाच आमच्याकडे वरचेवर येत राहा. आज मीनाजीने काय वाटप केलं शाळेत? आज मीनाजींनी मुलांना आज विशेष तर त्या धार्मिक पण आहेत शैक्षणिक बरोबर. सध्या चैत्र नवरात्र चालू आहे. आज षष्टीचा दिवस आहे, 6वा दिवस आहे नवरात्र चैत्राचा. तर त्यांनी मुलांना राजगिऱ्याचे लाडू, गोड लाडू, पहिली भेट आहे ना त्यांची, प्रथम भेट काहीतरी गोड झालं पाहिजे म्हणून त्यांनी राजगिऱ्याचे लाडू मुलांना दिलेले आहेत. आणि बघा मुलांच्या चेहऱ्यावर पण इतका आनंद झळकत आहे ते लाडू बघून. आणि ह्या आनंदाचं वातावरण सगळं त्यांनीच तयार केलेलं आहे. आणि खूपच एनर्जेटिक, उत्साही, आनंदी, त्यांच्या आता काय त्यांना विशेषण देऊ हे कमीच आहेत. आणि एवढ्या लांबून त्या मुलांना भेटण्यासाठी चांदिवली मुंबईवरून मुलांना भेटण्यासाठी विशेष आलेले आहेत. असे काहीच व्यक्ती असतात का त्यांना यांची एवढी उत्सुकता आहे. आणि या तळागाळातल्या मुलांना कसं आपल्याला वर उचलता येईल, त्यांना काय आपल्या परीने मदत करता येईल, हे सारखंच चालू असतं त्यांचं. अशा शाळा भरपूर त्यांनी चालू असतात का ह्यांना हे देऊ का, त्यांना ते देऊ का, तुम्हाला काय गरजेचं आहे, तर ते विचारतात. त्यांची बोलण्याची पद्धत, ते ढब, ते खूपच छान आहे. आणि जवळ आता असं वाटतं, उपसरपंच मॅडम बोलल्या, असं वाटलंच नाही की मी यांना पहिल्यांदा भेटते, असं बोलत होत्या त्या का. म्हणजे त्यांचे जे आपण प्रबोधन किंवा प्रोत्साहन आहे त्यामुळे असं वाटतं नाही ह्या व्यक्तीला आपण आधीच कधीतरी भेटलेलो आहे पण त्या पहिल्यांदाच भेटतायत, एवढं आपलंसं करतायत. हे खूपच छान आहे त्यांची ही पद्धत. आणि व्यक्तींची गरज आहे समाजामध्ये. अशा व्यक्तींची शक्यतो आपल्या भागातल्या मुलांना खूप गरज आहे. आपल्या बरोबर आता उपसरपंच मॅडम आहे, त्यांना ह्या मॅडमला बघून कसं वाटलं? हिंदी, हाँ, आपको ये मैडम को देख के कैसा लगा और इतना अच्छा वो अपने ग्रामीण भाग में आकर काम कर रही है, कैसा लग रहा है? देखो मैडम हमेशा, सुवर्णा मैडम हमेशा बोलते हैं कि मीना मैडम अपने को क्लास देते, ऑनलाइन क्लास चालू है लेकिन अपना मिलना नहीं हुआ था उनसे. आज उनका साथ मिलना और इतनी खुशी हुई ना कि अपने से ज़्यादा उनकी एनर्जी, उनमें इतनी एनर्जी है. देखो अभी वो बोल रहे कि ऊपर से मैडम इतने यंग है लेकिन अपने से भी ज़्यादा देखो उनकी उम्र है, लेकिन इतना उनका उत्साह है ना कि उनको बच्चे लोग से इतनी खुशी हुई है कि वो 6:30 बजे निकले उधर से, इतने लंबे से आए हैं लेकिन आज बराबर टाइम पे पहुँचे. और अब सबसे पहले तो मैं वर्गणी सर का ये करती हूँ क्योंकि वर्गणी सर के वजह से ही अपने इधर मैडम पहुँचे है कि नहीं, जो कुछ भी है उनके वजह से ही है ना. और ऐसे ही मैडम, मैं तो बोलती हूँ ऐसे ही मैडम आना चाहिए अपने क्लास में हर महीने या नए महीने में तो 6 महीने में एक बार तभी आओ और ऐसे ही मुलाकात करते हो. बच्चे लोग के लिए बहुत ज़्यादा से ज़्यादा मतलब टाइम निकाल के आकर उनको बहुत ज़्यादा से ये करो ऐसा. बिलकुल बिलकुल. सर वडगणे सर आहे, त्यांच्यामुळेच आज मीना मॅडम ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आज मीना मॅडम हे पालघर जिल्ह्यामध्ये असं चांगलं कार्य करत आहेत. राजेंद्र वडगणे सर आपल्याबरोबर आहे, जे नंडोळे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. सर काय बोलणार तुम्ही ह्या मॅडमचं जे निस्वार्थ कार्य आहे आणि इतकी एनर्जी फुल घेऊन ते हे काम करतायत, तुमच्याबरोबर ते किती वर्षापासून जुळलेले आहेत, काय बोलणार? यांचं नाव मीना बेसियन आहे. गेल्या 2016पासून त्यांचा माझा परिचय आहे. 2016ला खरं म्हणजे मीच त्यांना पोळ्यामध्ये घेऊन गेलो की काहीतरी आता पोळा एक आपल्या सगळ्यांना परिचित आहे. पोळा एक दुर्गम भाग आहे आणि दुर्गम भागामध्ये सगळ्यात जास्त शिक्षण हा महत्त्वाचा पैलू होता की त्या ठिकाणी त्याचा विकास करण्यासाठी काहीतरी धडपड चालू होती. आणि माझा रोटरी क्लब ऑफ चांदिवली यांच्याशी संपर्क झाला. सुदैवाने ते माझ्यासोबत जुडले गेले आणि पोळ्यामध्ये खूप समाधानकारक काम आमच्याकडून झालं. त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा मीनाजींचा आहे. मीनाजी ॲज अ मेंबर ऑफ रोटरी क्लब ऑफ चांदिवली अंधेरी मुंबई. पण त्यांच्याकडचं स्माईल, मी तर नेहमी त्यांना म्हणतो की तुम्ही अशा एनर्जेटिक आहेत की एवढी एनर्जी कुठून आणता. आणि जास्तीत जास्त प्रेम त्यांचं मुलांवर आहे. आता माझी यावर्षी जूनमध्ये बदली झाली दुसरीकडे, पोळ्यावरून गेलो
तरी आम्ही पोळ्यासाठी बाहेरून काम करतोच आहे. काही ना काही आता त्यांनी मला वाटतं 15 स्ट्रीट लाईट पोळ्यासाठी दिलेले आहेत. शाळेसाठी एक मोठी बेल दिलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी चालू आहेत त्यांच्या त्या ठिकाणी. आता मी नसेल तरी त्या ठिकाणी पहिलं काम आमचं पोळं आहे. परंतु माझं असं एक प्रामाणिक मत होतं की त्यांच्याकडं जे टॅलेंट आहे की आपल्याकडे कसं आहे, आपलं मिडियम मराठी मिडियम आहे, त्यामुळे आपल्या मुलांना जास्तीत जास्त इंग्रजी ऐकायला मिळत नाही, वाचायला मिळतं की आपल्याकडे असेल तर आपला जास्तीत जास्त 80% वेळ आपला मराठीमधून जातो आणि मुलांना आपण अर्ध्या तासामध्ये इंग्रजी तेवढं मनावाचं शिकू शकत नाही. आपण त्यांना वाचायला शिकवतो, लिहायला शिकवतो. आजही आपण बघतो की MA इंग्लिश झालेला जरी माणूस असेल तर त्याला बोलायला सांगितलं इंग्लिशमध्ये तो फ्लुएंटली नाही बोलू शकणार. हा, लिहायला सांगा तो 2-4 पानं लिहू शकेल. पण त्याची एक गरज मला अशी जाणवली की या मुलांना जर ते शब्द ऐकायला मिळाले. आता आपण मीनाजीनं ऐकलं असेल की त्यांच्या मराठी हिंदीपेक्षा इंग्रजी एकदम फास्ट आहे आणि इंग्रजी फास्ट असल्या कारणाने त्यांचे शब्द, त्यांची बोलणी, लय, स्ट्रेस ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की त्यांच्याकडून माझी मुलं शिकतील. हा एक माझ्या डोक्यात कल्पना आली. मी सहज त्यांना बोललो, मॅम आपके पास इतना टैलेंट है, हमारे बच्चे के लिए कुछ आप कर सकती है क्या? तो बोले सर जी क्या करना है बोलिए. मैंने सोचा चलो ऐसा ऑनलाइन प्लॅटफॉर्म है, हम कुछ कर सकते. मग आम्ही सुरुवातीला झूम मिटिंगचा आधार घेतला. झूम मिटिंग मग ते आम्हाला 40 मिनिटं कमी पडायला लागली. मग नंतर आम्ही गुगल मीटचा वापर केला. मग त्या ठिकाणी ते गायडन्स करतात. त्यांच्यासोबत म्हणजे फक्त त्या एकट्याच नाहीत, तर त्यांना जे कोणी असे व्यक्ती भेटतील, काही विद्यार्थी पण, मला वाटतं काय नाव मॅडम त्यांचं, विद्यार्थी विष्णू, ॲज अ विष्णू एक स्टुडंट होता, तो सुद्धा आमच्यासोबत जुडला गेला काही दिवस. म्हणजे अशी जी माणसं आहेत त्या ओढून आणतायत या मुलांसाठी इंग्लिशमध्ये काय करता येईल आणखी. तर त्याचे परिणाम आपण बघतोय की जास्तीत जास्त आमचा क्लास 1 महिना चालला असेल की नंतर आमच्या एक्झाम आल्या. आम्ही म्हणलो आता मॅडम आपले एक्झाम आहेत, आता नव्या जोमानं आम्हाला जूनमध्ये हा प्रोग्राम पुन्हा चालू करायचा आहे. आमचं कॉपरेशन राहायचं आहे. आम्ही वर्गामध्ये कष्ट घेतोयच मुलांसाठी, पण अतिरिक्त कष्ट कसं करता येईल, त्या मुलांना अतिरिक्त प्रयत्न करून मुलांची इंग्लिश कशी चांगल्या प्रकारे सुधारवता येईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. आणि पालघरमधल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माझं पोचवण्याचं ध्येय आहे की मीनाजी त्यांच्यापर्यंत कशा पोचतील हा माझा उद्देश आहे. की केवळ काय, आता आमच्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, मग तसं वाटतं फक्त मी माझ्यापुरता मध्ये ठेवू शकलो असतो, परंतु मी तसं न करता ज्या ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा आहे अशी सगळी मुलं मी त्या ठिकाणी जोडलेली आहेत. माझ्यासोबत तिथल्या माझ्या 4 शाळा मी जोडलेल्या आहेत. माझी शाळा आहे नंडोरे, शेलवली पुनर्वसन आणि आणखी एक शाळा आबाचापाडा आणि नवापाडा, अशा 4 शाळेतली मुलं, 4-5 शाळेत आणि टाकवळ आपलं एक. आणि मला माझा एक मित्र उस्मानाबादवरून जोडला होता याच्यामध्ये. म्हणजे यांचा फायदा त्याही मुलांपर्यंत गेलेला आहे. ऑनलाईन क्लास इंग्लिश स्पीकिंग कसं करायचं आणि त्या संदर्भात मुलांची तयारी उत्तम आहे. आता आपण बघितलं असेल, मग छान छान स्टोरी बोलतायत आणि महत्त्वाचे बोलण्याचा प्रयत्न करतायत, रिस्पॉन्स चांगला देत आहेत की ऐकून मला काय म्हणायचं त्या विद्यार्थ्यांना पोचतंय. ह्या सगळ्या गोष्टी या मीनाजीमुळे घडत आहेत. आपण फक्त दुआ आहोत की त्यांना कनेक्ट करण्याचं काम फक्त आम्ही करतोय. आणि याच्यात मलाही थोडा इंटरेस्ट जास्त असल्यामुळे या गोष्टी पॉसिबल आहेत आणि त्यांचं सहकार्य म्हणजे खूपच आहे. आज त्यांच्या रोटरीच्या फक्त त्या एकमेव मेंबर आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. बाकीची जसा वेळ मिळतो त्या गोष्टी करतील आणि शिक्षणाबरोबर इतरही गोष्टीमध्ये ते मदत करण्यास नेहमीच पुढे असतात. त्यांचं मानावे तेवढे थँक्स. खूप खूप आभारी आहे.